वळविनायक वास्तुगोपाल या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे. सर्व वास्तू उपाय करूनही समस्या संपत नसतील तर घरातील ऊर्जा संतुलित करा. दैनंदिन सवयी बदलणे गरजेचे असते किंवा वैयक्तिक कुंडली पाहून घ्यावी. अशा वेळी केवळ वास्तूच्या गोष्टींवर अवलंबून न राहता काही व्यावहारिक आणि आध्यात्मिक उपाय करणे फायदेशीर ठरते. जसे घरात सूर्यप्रकाश आणि शुद्ध हवा खेळती ठेवा. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी दारे खिडक्या काही वेळासाठी नियमित उघडे ठेवा. कचरा, टाकाऊ वस्तू, घरातील बंद घड्याळे, तुटलेले फर्निचर, निरुपयोगी वस्तू जमा होऊ देऊ नका. त्यामुळे मानसिक ताण, अडथळे निर्माण होतात. घरात ईशान्य दिशा नेहमी स्वच्छ व रिकामी ठेवा. खडे मीठ वाटीत घेऊन घराच्या कोपऱ्यात ठेवा. हे मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि दर आठवड्याला ते बदलत राहा. दररोज किंवा आठवड्यातून एकदा कापूर जाळावा किंवा गोमूत्र व कापूर एकत्र करून लादी पुसल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते. मुख्य दरवाजासमोर किंवा ईशान्य दिशेला तुळस लावा, जेणेकरून सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करेल. बऱ्याच वेळेला काय होते, वास्तुदोष नसतो, पत्रिकेत ग्रहदोष, पितृदोष असतात. यावेळेला एखाद्या जाणकार ज्योतिषी व्यक्तीकडून जन्मकुंडली दाखवून घ्यायची. तोपर्यंत नियमित आपण गाईला पोळी, चारा देणे आणि पक्ष्यांना दाणे देणे चालू ठेवायचे. त्यामुळे आपले कर्म सुधारतात, आपल्या प्रगतीच्या मार्गातील अडचणी दूर होतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.